नमस्कार मित्रांनो, आपणही जर शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे. पण विनंती एकच असेल की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल. चला तर मग आपल्या व्हिडिओकडे जाऊयात. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी ही हाती लागलेली आहे. शासनाकडून नुकतेच एक नवीन परिपत्रक हे जारी करण्यात आले आहे, ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे धाबे हे दणाणले आहेत. खरं तर राज्यात तसेच संपूर्ण देशामध्ये प्रशासकीय सरकारी कामे ही वेळेवर होत नाहीत. यामुळे सरकारी काम आणि 6 महिने थांब असं म्हटलं जातं. जसं की आपण अनुभव घेतलाच आहे की कुठल्याही सरकारी कार्यालयात गेल्यास साध्या साध्या कामांसाठी सुद्धा सामान्य नागरिक ताटकळलेले दिसतात. आणि कर्मचारी कार्यालयीन वेळेमध्ये लग्नाचा वाढदिवस, बर्थडे असे वैयक्तिक समारंभ किंवा फोनवरील गप्पा, गाणी आणि बाहेर फेरीमध्ये रमलेले असतात. त्यामुळे सामान्य जनतेच्या कामांना नेहमीच विलंब होत असतो. प्रशासनातील हे जनतेचे सेवक सतत जनतेचे मालक म्हणून मिरवत असतात. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी हेळसांड होते. याच वेळखाऊपणामुळे आणि कामचुकारपणामुळे एजंटगिरीला पोषक स्थिती तयार होते. परिणामी शासकीय कार्यालयांमध्ये सर्वसामान्य नागरिकांची अर्थार्जन पिळवणूक सुद्धा होते. मात्र आता या कामचुकारपणावर आळा बसणार अशी आशा व्यक्त केली जात आहे. कारण की राज्य सरकारने नुकतेच एक परिपत्रक जारी केले असून त्यामध्ये कार्यालयीन वेळेत शिस्तीच्या अंमलबजावणी संदर्भात कठोर निर्देश देण्यात आलेले आहेत. आता कार्यालयामध्ये बर्थडे आहे भावाचा म्हणून वाढदिवस साजरा करणं, अवांतर गप्पा, फोनवर खाजगी बोलणं, सतत बाहेर जाणं, ज्येष्ठ नागरिक व महिलांशी गैरवर्तन किंवा दुर्लक्ष हे प्रकार आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. परिपत्रकानुसार सरकारी कर्मचाऱ्यांनी जर कामचुकारपणा केला, कार्यालयात बर्थडे साजरा करणे, फोनवर बोलणे अशा गोष्टी सरकारी कर्मचाऱ्यांनी केल्यात तर त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. समन्स देणे, पदोन्नती थांबवणे, वेतनवाढ रोखणे, नुकसान भरपाई वसूल करणे अशा किरकोळ शिक्षांबरोबरच गंभीर प्रकरणांमध्ये निलंबन, सक्तीची सेवानिवृत्ती किंवा बडतर्फी यांसारख्या कारवाया सुद्धा केल्या जातील अशी माहिती जाणकारांकडून देण्यात आली आहे. महसूल विभागाने नवीन परिपत्रक काढून कर्मचाऱ्यांना हा इशारा दिलेला आहे. मात्र प्रत्यक्षात या नियमांचे पालन होणार का, याकडे लक्ष ठेवणारी यंत्रणा कुठे आहे, हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरीत आहे. त्यामुळे या परिपत्रकामुळे कामाचा वेग वाढेल की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. तथापि नव्या परिपत्रकामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे मात्र धाबे हे दणाणलेले आहेत. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.